नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा बारामतीच्या राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाच्या उमेदवार आणि 3 वेळ तिथून लोकसभेत पोहोचलेल्या सुप्रियाताई सुळे यांची एक प्रतिक्रिया ऐकली आणि त्यावर मतप्रदर्शन करणं मला अगत्याचं वाटलं. कारण सुप्रियाताईंची एक खासियत आहे, त्या काहीतरी उडत बोलून जातात, पण त्यांच्या संदर्भात इतरांनी उपस्थित केलेले जे प्रश्न आहेत त्याविषयी खुलासा देण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही. अलीकडेच त्यांनी, म्हणजे 1-2 दिवस आधीची गोष्ट असेल, त्यांनी एक प्रतिक्रिया व्यक्त केली होती की भारतीय जनता पक्षाने उमेदवार मिळत नाही म्हणून बारामतीतल्या पवारांचा परिवार आणि कुटुंब फोडलं आणि कुटुंबातलाच उमेदवार भारतीय जनता पक्षाचा म्हणून पुढे आणलेला आहे. आणि तो उमेदवार कोण आहे तर आपल्या थोरल्या चुलत भावाची पत्नी आहे. हे सांगताना सुप्रियाताईंनी जी मखलाशी केलेली आहे तिचा थोडा उहापोह करणं मला अगत्याचं वाटतं. की आईसारखी असलेली वहिनी आपल्यासमोर आणून उभी केली. हा जो दावा आहे सुप्रियाताईंचा, तर एक प्रश्न असा येतो की वडिलांपुढे जर पुतण्याने माघार घ्यायला पाहिजे असं सुप्रियाताई उठसूट सांगत असतात, तर मग सुनेत्रा वहिनी ही जर आईसारखी असेल तर आईसमोर माघार घेऊन बारामतीची जागा आपल्या वहिनीसाठी मोकळी करून सुप्रियाताईंनी आपल्या दादाला एक आदर्श घालून दिला पाहिजे की अजितदादांनी आपल्या काकांच्या विरुद्ध बंड पुकारून बारामतीमध्ये आपल्या स्वातंत्र्याचा आणि कब्जाचा जो झेंडा रोवला. याच्या सुप्रियाताईंना झालेल्या वेदना प्रामाणिक असतील. आणि एकट्या सुप्रियाताई नाहीत, त्यांचे दुसरे चुलत बंधू श्रीनिवास पवार यांना देखील या वयात चुलत्याला त्रास देणं गैरलागू वाटलं असेल, तर श्रीनिवास पवार यांनीसुद्धा आईसारख्या असलेल्या सुप्रियाताईंच्या वहिनी यांच्यासाठी सुप्रियाताईंनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. पण पवार आणि सुप्रियाताई यांची खासियत अशी आहे की ते अत्यंत मानभावीपणे शहाजोगपणा करत असतात. त्यामुळे आईसारखी असलेली वहिनी हिला आपल्या विरुद्ध उभं केलं असं म्हणत असाल, तर मग तुम्ही आईसाठी माघार का घेणार नाही हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण ढोंगीपणा, थोतांड करणं ही आपल्या पिताश्रींकडून आलेला मोठा वारसा सुप्रियाताईंना मिळालेला आहे. त्यामुळे त्या सदोदित ढोंगबाजी करतात आणि जे बोलायचं ते बोलून झाल्यानंतर त्या शेवटी आपलं वक्तव्य संपताना ज्या ओशाळवाण्या चेहऱ्याने हसतात, तिथे कळतं की ही महिला धादांत खोटं बोलते, मनात एक आहे आणि ओठावर भलतं आहे. हे तुम्हाला त्या चित्रणातून साफ दिसू शकतं. आणखीन एक गोष्ट सांगतो मित्रांनो, सुप्रियाताई ढोंगी का आहेत? त्या ढोंगी इतक्यासाठी आहेत की आज त्या म्हणतायत की सुनेत्रा वहिनी ह्या आईसारख्या आहेत. जर त्या आईसारख्या आहेत तर त्यांचा आपल्याकडून कुठला अवमान होऊ नये याची तरी काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे होती. याच्या आधी एका प्रचार सभेत बोलताना सुप्रियाताईंनी काय मखलाशी केली होती आठवतं? तुम्हाला फोन येईल, तुम्हाला सूचना दिल्या जातील, त्याकडे बघू नका, कारण जो निवडून जातो त्याला लोकसभेत बसायचं असतं, त्याला भाषण करता आलं पाहिजे. सुप्रियाताई कोणाबद्दल बोलत होत्या? आपल्या इतकं चांगलं भाषण किंवा ठणठणीत भाषण सुनेत्रा वहिनींना करता येत नाही, त्यालाच सुप्रियाताई टोमणे मारत होत्या ना. मग आपण ज्यांना टोमणे मारतोय ती आपली साक्षात आईसारखी वहिनी आहे हे सुप्रियाताईंना माहिती नव्हतं का? ढोंगबाजी कशी आहे बघा मित्रांनो. माणूस लफंग असलेला चालतो,
पण ढोंगी असू नये. याचं कारण ढोंगी असला माणूस की तो कधी खरं बोलतोय कधी खोटं बोलतोय याचा आपल्याला थांगपत्ता लागत नाही. आणि म्हणून प्रश्न असा असतो की ढोंगी माणूस असू नये आपल्यासमोर. तो सरळ सरळ भामटा हल्लेखोर गुन्हेगार असला चालेल, पण भामटा असू नये. कारण भामटा कधी खरं बोलतो आणि कधी खोटं बोलतो याचा आपल्याला अंदाज येत नाही. त्यामुळे तो खोटं बोलत असताना आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो आणि तो खरं बोलत असताना त्याच्यावर अविश्वास दाखवू शकतो. सुप्रियाताई या कॅटेगरीतल्या आहेत. तुम्ही सातत्याने त्यांची येणारी वक्तव्य बघा, मग तुम्हाला कळेल. ही आमची वैचारिक लढाई आहे. कसली वैचारिक लढाई आहे? सुप्रियाताईंचा वैचारिक भूमिका काय आहे? आम्हाला यशवंतराव चव्हाणांची शिकवण आहे. यशवंतराव चव्हाण काय कोचिंग क्लास चालवत होते सुप्रियाताईंना शिकवणी द्यायला? हां, काही शिकवण सुप्रियाताईंच्या पिताश्रींना यशवंतराव चव्हाणांकडून मिळाली, पण सुप्रियाताईंनी कधीतरी गंभीरपणे त्या शिकवणीकडे बघितलं तरी आहे का? सांगा मला. सुप्रियाताई कधीतरी शिकवण गंभीरपणे शिकल्या का? सुप्रियाताई काय शिकणार आहोत? त्यांचे वडील शिकले नाहीत. मला आठवतं गेल्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने टी व्हीवर वेगवेगळ्या जुन्या अनुभवी लोकांच्या चर्चा घडवल्या जात होत्या. त्यापैकी एका कार्यक्रमामध्ये माझे जुने सहकारी आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार असे दोघे दिग्गज त्या चर्चासत्रामध्ये आले होते. आणि तिथे प्रश्नांची उत्तरं देताना उल्हास पवार यांनी यशवंतरावांचा एक फार मोठा बहुमोल मंत्र सांगितला होता, जो मी तुमच्या व्हिडिओमध्ये अनेकदा कोट करत असतो, उल्लेख करत असतो. एका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिरामध्ये यशवंतराव चव्हाणांनी कार्यकर्त्यांना एक कानमंत्र दिला होता की राजकारणात वावरताना, राजकीय नेतृत्व करताना आपण काय बोलतोय याचं भान असलं पाहिजे आणि आपण काय बोलू नये याचं जास्त भान असलं पाहिजे. एक वेळ काय बोलायचे हे माहिती नसलं चालेल, पण काय बोलू नये हे नक्की माहिती असलं पाहिजे. हा यशवंतरावांचा कानमंत्र होता, पण तो सुप्रियाताईंना कधीच मिळाला नाही. पण त्याच सुप्रियाताई अगत्याने उठता बसता यशवंतरावांची शिकवण असं बोलतात. यशवंतरावांची शिकवण सुप्रियाताईंना मिळाली असती किंवा पिताश्रींनी ती स्वीकारली असती आणि आपल्या कन्येकडे, लाडक्या कन्येकडे पास ऑन केली असती, तर सुप्रियाताईंनी इतकी बाष्कळ बडबड केली नसती. 2 दिवस आधी आपल्या वहिनीचा भाषण येत नाही म्हणून अपमान केला. नवरा भाषण करेल तरी लोकसभेत जाऊ शकणार नाही, त्याला कॅन्टीनमध्ये बसावं लागेल आणि निवडून येणाऱ्याला लोकसभेमध्ये बसावं लागेल, लोकसभेत बोलावं लागेल. अशा रीतीने आपल्या मातृतुल्य बहिणीची हेटाळणी ज्या सुप्रियाताईंनी केली होती, त्यांना अचानक सुप्रियाताईंना सुनेत्रा वहिनी या आपल्या मातृतुल्य आहेत असं वाटायला लागल्या. एक तर काहीतरी खरं बोला. वहिनी तर वहिनी राहू देत ना. सुनेत्रा वहिनींनी किंवा अजितदादांनी सुप्रियाताईंवर सक्ती केलेली नाही. थोरल्या भावाची बायको म्हणून ती आई समान आहे असं मान, असं जाहीरपणे डंकापीठ असं सुप्रियाताईंना सांगितलेलं नाही. मग आईसारखी वहिनी हे बोलायची सुप्रियाताईंना गरज काय होती? त्याला मानभावीपणा म्हणतात. मानभावीपणा काय असतो? ज्याला खाजगीत शिव्या घालायचा त्याला मंचावर बसून आदरणीय, माननीय असे शब्द वापरायचे. मनात असतं भादरणीय, पण म्हणायचं आदरणीय. ही जी मानसिकता आहे त्याला मानभावीपणा म्हणतात. आणि सुप्रियाताई या आपल्या पित्याच्या तालमीमध्ये अशा मानभावीपणा करण्यामध्ये अतिशय पारंगत झालेले आहेत. म्हणून 2 दिवस आधी त्याच वहिनीची भाषणं करता येत नाही म्हणून हेटाळणी करायची आणि 2 दिवसानंतर तिलाच मातृतुल्य ठरवायचं. आणि हा मानभावीपणा थोडका नसतो. वैचारिक भूमिका, वैचारिक लढाई. तुमचे पिताश्री आयुष्यभर शिवसेनेशी लढले. राज ठाकरेंनी एक बाळासाहेबांच्या
फोटोंचा आणि काय व्यंगचित्रांचा वगैरे एक मोठा अल्बम तयार केला होता. त्याचं जेव्हा गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रकाशन झालं, जॉर्ज फर्नांडिस, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार असे, प्रमोद महाजन असे दिग्गज त्याला हजर होते. त्यावेळेला शरद पवारांना बाळासाहेब ठाकरे यांनी उघड ऑफर दिली होती की चला आपण एकत्र येऊ, महाराष्ट्राला अतिशय ऊर्जितावस्थेला घेऊन जाऊ, असं त्या गेटवे समोर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बाळासाहेबांनी आवाहन केलं होतं. त्यावर बोलताना शरद पवारांनी ताबडतोब मान हलवून नाही म्हटलं होतं. आणि तेच शरद पवार 2019ला भाजप शिवसेना युतीमध्ये बिब्बा घालण्यासाठी त्याच बाळासाहेबांच्या सुपुत्राला मुख्यमंत्रीपदाचा आमिष दाखवून त्याच शिवसेनेबरोबर हातमिळवणी करतात. ही शिकवण आहे सुप्रियाताई तुम्हाला. करायचं एक, बोलायचं भलतं, धादांत खोटारडेपणा करायचा, ही तुमच्या वडिलांची तुम्हाला शिकवण आहे. त्यामुळे तुम्ही स्वप्नातसुद्धा खरं बोलू शकणार नाही, जाहीर सभेत काय खरं बोलणार. आणि म्हणून ज्या वहिनीची हेटाळणी केली त्याच वहिनीला मातृतुल्य ठरवून पण त्या मोकळ्या होतात. का तर भाजपच्या डोक्यावर खापर फोडायचे, अकेला देवेंद्र म्हणून हिणवणी करायची आणि परत देवेंद्रवर माझा फार विश्वास आहे वगैरे म्हणायचं. हा जो दुटप्पीपणा अखंड चालू असतो. त्यामुळेच आज बारामतीमध्ये तुमच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला तरी तुम्हाला पत्ता लागला नाही. तुमचा भाऊ, तुमची वहिनी हे तुमच्या राजकीय विरोधकांच्या आहारी जात आहेत हे कळेपर्यंत 2 वर्ष निघून गेली. तोपर्यंत ढोंगबाजी चालूच होती. पिताश्री अध्यक्षपदाचा राजीनामा देतात आणि परत येऊन तिथेच बसतात. किती ढोंगबाजी आहे. आणि आव कसा आणायचा, आपण फार उदार वैचारिक काहीतरी करतोय, वैयक्तिक नाही वगैरे वगैरे. सुप्रियाताई, तुम्ही वैयक्तिक पातळीवरच राजकारण करता, वैचारिक वगैरे नाही. वैचारिक भूमिकेशी शरद पवारांचा कधीही संबंध आला नाही. ज्या वेळेला पुलोदच्या काळामध्ये जनता पक्ष फुटत होता त्याचं कारण जनसंघ आणि RSS होती. पण त्यातून समाजवादी बाहेर पडले तरी शरद पवार जनसंघवाल्यांना सोबत घेऊन सरकार चालवत राहिले. तेव्हा वैचारिकतेचे बुडबुडे सुप्रियाताईंनी उडवू नयेत. मुद्दा असा आहे की याच सुप्रियाताई आज कितीही आपल्या वहिनीच्या विरोधात हसत खेळत खोटं नाटं वाटेल ते बोलत, पण उद्या त्याच बारामती मतदारसंघामध्ये सुप्रियाताईंचा पराभव झाला आणि सुनेत्रा वहिनी या खरोखरच लोकसभेत निवडून आल्या, जिंकून आल्या, तर त्यांना सगळ्यात पहिला हार सुप्रियाताई घालतील याविषयी सुनेत्रा वहिनी आणि अजितदादांच्या समर्थकांनी निश्चिंत राहावं. का निश्चिंत राहावं? स्वतः सुप्रियाताईंनी त्याची आधीच घोषणा करून टाकलेली आहे. 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. कोणीतरी विषय निघाला की अजितदादांकडे जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्याच्यातर्फे 2024 नंतर अजितदादा मुख्यमंत्री अशी घोषणा केली होती. किंवा भारतीय जनता पक्षाच्या कुठच्या नेत्याने सांगितलं होतं की अजितदादांना सुद्धा आम्ही मुख्यमंत्री बनवू. तेव्हा सुप्रियाताई काय बोलल्या होत्या आठवतं तुम्हाला? सुप्रियाताई म्हणाल्या होत्या की दादा मुख्यमंत्री होणार असेल तर त्याला सगळ्यात पहिला हार मीच घालीन, तो माझा अधिकार आहे. गंमत बघा, मानभावीपणा समजून घेण्यासारखा असतो. आम्ही दादाला मुख्यमंत्री करणार नाही, माझे वडील दादाला मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत, पण दुसऱ्या कोणी मुख्यमंत्री केला तर त्याचा सत्कार करण्याचा अधिकार मात्र पहिला सुप्रियाताईंचा असेल. आहे की नाही गंमत? कशी गंमत आहे बघा मित्रांनो. आम्ही अजितदादांचा उत्कर्ष होऊ देणार नाही, त्याच्यात पाहिजे तेवढे अडथळे आणि अडचणी आणू, पण तरीही अजितदादा
त्याच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री झाला तर त्याच्यावर सगळ्यात पहिला अधिकार सुप्रियाताईंचा असतो. मानभावीपणा समजून घ्या मित्र, याला वैचारिक म्हणतात. आपल्या चुलत भावाला मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवायचं आणि तो स्वप्रयत्नाने मुख्यमंत्री झालाच तर त्यावर सगळ्यात पहिला अधिकार आम्हा परिवार कुटुंबियांचा असेल, पवार कुटुंबियांचा असेल, असंच सुप्रियाताई सांगतात ना. कळते ढोंगबाजी तुम्हाला. त्यामुळे काल परवा ज्यांना अचानक सुप्रियाताईंना सुनेत्रा वहिनी मातृतुल्य वाटायला लागल्या, ही एक पळवाट निर्माण करून ठेवलेली आहे. उद्या सुप्रियाताई जिंकल्या, सुनेत्रा वहिनी जिंकल्या, ते इतर कोणी नाही, पहिला हार मी घालणार असंही सुप्रियाताई म्हणतील. लढाई वैयक्तिकच असते. ती वैयक्तिक नसती तर काकांच्या बाजूला दादांचा जो सख्खा धाकटा भाऊ पुढे आला त्याने अजितदादांना नालायक माणूस अशा शेलक्या भाषेत अपशब्द वापरले नसते. सुप्रियाताई इतकी वर्ष ज्या पद्धतीचं मानभावी राजकारण केलं, शहाजोगपणा केला, त्याची किंमत मोजायची वेळ आली आहे. आणि ती मोजली जाणार आहे. अजितदादा असोत किंवा त्यांच्या विरोधात दंड थोपटून पुढे आलेले आणि नंतर माघार घेतलेले विजयबापू शिवतारे असोत, हर्षवर्धन पाटील असोत, अनंतराव थोपटे असोत, ते राहुल कुल असोत, ही सामान्य माणसं नाहीत. यांना आजवर सत्तेच्या मस्तीत तुम्ही जे दुखावलेलं आहे, डिवचलेलं आहे, ते सगळे आता पे बॅक म्हणून सांगायला पुढे आलेले आहेत. ही परतफेडीची वेळ आहे सुप्रियाताई. इतके दिवस मजा केलीत तुम्ही, अजितदादांनी सुद्धा शिवतारे असोत, हर्षवर्धन पाटील असोत किंवा अशा लोकांशी जे वैर पत्करलं ते सुप्रियाताई तुमच्यासाठी वैर पत्करलं होतं. मला आठवतं बारामतीच्या कुठच्या गावामध्ये जाऊन अजितदादांनी धमकी दिली होती, जर मतं पडली नाही तर पाणी तोडून टाकेन. सुप्रियाताई तुमच्यासाठी धमकावलं होतं. मतं सुप्रियाताईंना पडत होती आणि धमकी देणारा दादा म्हणून बदनाम अजितदादा होत होते. आज जेव्हा अजितदादांचा हक्काचा विषय आला तेव्हा सुप्रियाताईंनी वैयक्तिक आणि वैचारिक असं पाखंड आणि थोतांड पुढे केलेलं आहे. पण कधी ना कधी किंमत मोजायची वेळ होते. सुप्रियाताई, आज तुमच्यावर ती वेळ आलेली आणि त्यातून सुटका नसते. त्याला सामोरं जाण्याला पर्यायच नसतो. तेव्हा मातृतुल्य, पितृतुल्य या शब्दांचे बुडबुडे उडवत बसा. पण मला खात्री आहे बारामती म्हणजे शरद पवार आणि सुप्रियाताई कमालीचे हादरलेले आहेत. म्हणून तर युगेंद्र, एक रोहित अपुरा पडतो, तो युगेंद्र आणला, युगेंद्र अपुरा पडतो, तर श्रीनिवास पवार आणले, त्यांच्या पत्नीलाही मैदानात आणलेलं आहे. पण सुनामी येते ना, त्या सुनामीसमोर मोठमोठे बांधसुद्धा कोसळून पडतात. हे सुप्रियाताईंनी विसरू नये. आज तुम्हाला वाटतंय, पण जे तुम्ही अजितदादांबद्दल बोलला होता की दादा जर मुख्यमंत्री झाला तर त्याला पहिला हार घालण्याचा अधिकार माझाच असेल, तो तुमचा जो हट्ट होता तो पूर्ण करण्यासाठीच तुमच्यासाठी मातृतुल्य असलेल्या सुनेत्रा वहिनींना तुमच्या दादाने मैदानात आणलेलं आहे. एकतर त्या मातृतुल्य वहिनीसाठी माघार घ्या, नाहीतर आत्तापासूनच सुनेत्रा वहिनींना पहिला हार घालण्यासाठी तो भव्य दिव्य तो JCBला लटकणारा हार तयार करण्याची ऑर्डर देऊन ठेवा. सुप्रियाताई, मातृतुल्य वहिनीला सगळ्यात पहिला हार तुम्हालाच घालायचा आहे. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.